पण आज एक वेगळा वाद्य आहे की आपल्या इतिहासामध्ये कधी न पाहिलेला कार्यक्रम आहे की तोंडाने वाद्य वाजणं सोपं नाही. पण काय म्हणतात, प्रत्येकाला काही ना काही छंद असतो बरं का. आता काही काही लोक रस्त्याने येडे एकटेच बोलत चालतात, एकटेच. हां, त्यांना दुसऱ्या माणसाची गरज नाही. एकदा रेप राईट काय सुरू झाला की एखाद्या गाडीवर जाते नाही ते धडकते मी कुठं. हां, म्हणून हे सांगायचं काय की प्रत्येकाला काही ना काही छंद आहे. हां, आणि म्हणून जगामध्ये असा एकही माणूस सापडत नाही की प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. ती आज एक वेगळी कला आहे. आज आता बघा, विचार करा, ईश्वराने दिलं कसं हे काही मला सांगता येणार नाही, काही नाही. पण सहज माईक घेतला, याला म्हणतात. हां, हे काय म्हणजे जादू ना. हां, काय काय आता मंडळी वर बघते बरं का, कुठं मांडपकडं बघते कोणी, त्यांना अजून मेळ काय लागला नाही. हां, म्हणून एक सांगतो की ज्यांना म्हणजे खरं काही खोटं काय, तर ज्यांना समजा काही डाऊट येत असेल त्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी या, चेकिंग करून घ्या. चेकिंग करणं तुमचं काम आहे. मला सिने तारका वर्षा उदावकर त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये. ते म्हणजे तुम्ही वाचता कसं काय, मला ईश्वराची करणी आहे. हां, ईश्वराची करणी आहे, नारळ पाणी. आता हे आपल्या हातात काही नाही, देवाच्या हातात आहे. हां, म्हणजे वरून जर देवाने किल्ली फिरली तर आपण बिगर तिकिटाची दिलेला, बिगर तिकिटाची, म्हणून आपल्या हातात काही नाही.